पहिले 3 पर्व मला वाटतं डेमध्ये खेळवले आणि हा पर्व नाईटमध्ये खेळवत आहे आणि आर्यन ग्राउंडवर खेळायला खूप मजा येते. लाईट पण खूप छान आहे. धन्यवाद. येस, सामन्याला होते सुरुवात. जाऊया पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आहेत मात्र युसुफ सय्यद सर, एक गोड आवाज पालघर डिस्ट्रिक्टचा, आणि ते आपल्यासोबत जोडणार आहेत या स्पर्धेदरम्यान. धन्यवाद राकेश दादा. नक्कीच पहिला चेंडू व्हाईट बॉल आपण दर्शवला गेला. नक्कीच आपण जेव्हा जेव्हा उत्सळी किंवा दांडीला पोहोचतो, राकेश दादा एक चांगले व्यक्तिमत्व, चांगले क्रिकेटर आहेत, चांगले समालोचक सुद्धा आहेत आणि चांगले डान्सर सुद्धा आहेत. आणि पाहिलं गेलं तर पूनमताई यांचा सुद्धा आपण आवाज ऐकला. येणाऱ्या काळामध्ये पूनमताई सारखा आवाज आपण ऐकणार आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये यावेळेस उंच केला, फटका उंच केला, सरळ बॅटने खेळाडू तिकडे पोहोचतील का? चेंडू सहज सीमारेषा पार आलाय, षटकार, 6 धावा. धन्यवाद मास्टर. नक्कीच पाहू शकाल तुमची मॅच कधी लागेल? तिसरी मॅच आहे B2 बरोबर. बघा, पहिल्या एका चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. अचिवर स्पोर्ट्स मागील सामना विजय झाला, क्वालिफाय झाला. त्यांचा सामना असणार आहे तो म्हणजेच आई जीवदान एलियन विरार. म्हणजे कालच्या सकाळच्या सत्रामध्ये सकाळी 6 वाजता संघ क्वालिफाय झाला. आई जीवदान एलियन विरार या संघासमोर अजून एक चांगला फटका, फटका तर फसलाय, चेंडू खाली खेळाडू पोहोचलाय आणि पाहू शकाल होईल जेल. जितू भानुशाली तिकडे होते ना, फलंदाज होईल बाद. 2 चेंडू 6 धावा म्हणून बॅक टू द आउट सुनील. आमच्या जोडले जातील मायक्रोफोनवर कंबाईनमध्ये. नक्कीच ते कमेंट्स देतील. राकेश काय सांगाल या स्पर्धेबद्दल? तुमचं नजरेमध्ये स्पर्धा काय आहे? 40 प्लसच्या खेळाडूसाठी चांगली स्पर्धा आहे. नक्कीच खूप सुंदर स्पर्धा आहे. ज्यावेळेस मात्र 4 वर्षा अगोदरची संकल्पना आली 40 प्लस PDPL 40 प्लस डिस्ट्रिक्ट स्पर्धा, त्यावेळेस मात्र मनाला आनंद जो होता एक गगनात न मावेसारखा होता. कारण ज्यावेळेस मात्र 40 प्लसचं क्रिकेट कुठेतरी संपलं असं वाटत होतं, आणि त्या त्या संपलेल्या क्रिकेटला पाणी घालायचं जे काम केलं होतं ते मात्र केवल भाऊ, प्रणय दादा, एंटायर सर्व टीम, ह्या सर्व टीमने मात्र त्या वृक्षाला पाणी घातलं होतं. आणि त्या वृक्षाचं मात्र आता वटवृक्ष होताना कुठेतरी पाहायला मिळतंय. नक्कीच सुंदर स्पर्धा. पर्व चौथ्यामध्ये आले आणि चौथीच पर्व, आणि ज्या ठिकाणी युसुफ सय्यद सर असतील, एक गोड आवाज, एक सुंदर आवाज, एक सुंदर समालोचक, त्या स्पर्धेला नक्कीच मजा येणार आहे. नक्कीच आपल्यासोबत जुळल्या होत्या पूनमताई, पूनम वहिनी म्हणेन मी, कारण योगेश पागदर यांच्या भार्या त्या देखील एक सुंदर समालोचक आहेत. नक्कीच समालोचन करणे ही आमची आवड आहे. क्रिकेट हा आमचं प्रेम आहे आणि त्याच प्रेमापोटी चौथ्या सीझनमध्ये आम्ही खेळतोय. नक्कीच खूप चांगला उल्लेख केला राकेश दादा तुम्ही. पुढे चेंडू नवीन बॅटर फिरोज आलेत. अहो सरप्राइजिंग बॉल, तपावने चेंडू बाहर काढला. हार्दिक पटेल, देखिए छोटे बच्चे जो है ना अंदर जा रही है, जो लड़के लोग अंदर जाने को मना कर दो प्लीज. ग्राउंड के अंदर नहीं जाने को बोल दो प्लीज. बघा, पहिला चेंडू वाईट, त्यानंतर षटकार, एक विकेट. विशाल कोहली पाहू शकाल, एक चांगला नाव राहिलाय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. वसई कोहलीवाड्याचा खेळाडू आहे. जास्त बाहेर पंच नो बॉल घोषित केला. ओव्हर स्टेपिंग नो बॉल म्हणावा लागेल, पंचाने ते दर्शवलंय. आणि थोडंसं पाय पुढे टाकलं गेलं. नो बॉल पंचाने दर्शवलाय. धावफलक जाऊन पोहोचेल 8 अंकावर. सुरुवात चांगली झाली या षटकामध्ये, परंतु एक विकेट आला, नो बॉल आला, वाईट बॉल षटकार आला. राजकुमार तामोरी नॉस्टॅक इनवर आहेत. जयसलला थांबवलं गेलं. मागील सामन्यामध्ये जयसलला सलामी बॅटरच्या पाठवलं होतं. फ्रिटचा बॉल आहे, स्ट्राईकवर बॅटर फिरोज. ऑनराईज खेळायचा प्रयत्न, बॅटच्या आत तिकडे नक्कीच लगावली. पाहू शकाल शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू टाबॉल झालाय. खेळाडू तिकडे चेंडूला फील्ड करत, एक सिंगल तर नक्कीच झाली आहे. फ्रिटच्या बॉलमध्ये एकच धाव आली आहे. अजून येणार 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 धावा दाफळकर, 1 गडी 5 झाला. मोठा गडी म्हणावा लागेल. सुनीलला पाठवले माघारी. डू डाय आहे. जो संघ विजय होईल पुढील सामन्यामध्ये खेळताना पाहायला भेटेल आपल्याला, तो म्हणजे OV11 ग्रुप पालघर या संघासमोर. यावेळी चांगला फटका आहे. राजकुमार दादा तामोरे यांच्या बॅटमधून आलाय मास्टर कप चौकार. 1 धाव आरोग्यासाठी, 4 धावा. धन्यवाद.
13 धावा फलकावर आहेत. जर पाहिलं गेलं तर पहिला षटक मार्गस्थ चर्चा करतायत शैलेंद्र घोडेकर. बघा 20 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे, 20 मिनिटामध्ये मला 4 षटकं परिपूर्ण करायचे आहेत. मृण्मय मोरे यांचा पण बर्थडे सेलिब्रेशन केला जय 11 या संघाकडून. पूर्ण संघ आज इकडे पोहोचला आणि मृण्मय याच्यावर जास्त प्रेम आहे, त्याने दर्शवलं. केक कटिंग केलं गेलं. जीवनामधलं 1 वर्ष कमी झालं. सकाळच्या सतत तो मंदिरात जरूर नक्कीच गेला असेल देवाचे दर्शन घेण्यासाठी. व्हाईट बॉल पण दर्शवलं. दफक जंपचे 14 अंकावर. बघा आपण वाढतो किंवा आईच्या गर्भामधून वाढतो. तदनंतर आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा वर्ष वाढते तेव्हा तेव्हा 1-1 वर्ष आपल्या जीवनामध्ये कमी होतं. आणि सकाळच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा तुम्ही उठलात आईबाबाच्या पायाचा स्पर्श करा. तदनंतर देवाचे दर्शन घ्या. तदनंतर नवीन जीवनाला सुरुवात करा. म्हणून हे दक्षता पण घ्या. प्रत्येकाला आपण हा कॉल करतोय. जाकीर वेलकम, आपलं स्वागत असेल. पाहू शकाल हा डॉट बॉल आला. षटक पहिलं संपल्या गेलं. एका षटकाची समाप्ती करीत धावा दफका 14. लियाकत कादरी खूप खुश आहेत. आणि जर पाहिलं गेलं तर संघ क्वालिफाय झाला सुपर 6 मध्ये. 1 षटक 14 धावा 1 गडी बाद. आणि 40 सेकंदाचा वेळ आहे तुमच्या. पंच दर्शवत आहेत. टायमर ऑन आहे. कारण की मागील षटकामध्ये तब्बल 9 चेंडू टाकले गेलेत. 2 वाईट बॉल, 1 नो बॉल. त्या अनुषंगाने षटक लांबलं गेलं. राजकुमार तामोरे 2 चेंडू 4 वर बॅटिंग करतात. फिरोज मोहम्मद 3 बॉल 1 वर बॅटिंग करतात. जयेश आलेत गुलदिमाकवर. मिस्टर जयेश. गुलदिमाकवर जयेश सज्ज होत आहेत. पाहू शकाल स्ट्राईकवर फिरोज मेमन. ऑन साईडला फटका खेळला गेला. डीपमध्ये खेळाडू आहे. चेंडूला सज्ज केलं गेलंय. चेंडूला फील्ड करतायत. एकदा वेगाने परिपूर्ण केलं. दुसऱ्या प्रयत्न केला. बघता बघता 2 धावा परिपूर्ण झाल्यात. वाईड यॉर्कर चेंडू टाकलाय. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहेत. चेंडूला फील्ड करतील. सिंगल धाव नक्कीच आली. एकेरी धावून दफक पुढे सरसावते. धावसंख्या धावपत दफडकावर 17 या अंकावर. अहो पागदरे आणि त्यांच्या मिसेस नक्कीच थोडासा आराम करायला जात आहेत. नक्कीच प्रत्येक जोडले जातील. पूनमताई पागदरे आमच्या मायक्रोफोनवर. आज नक्कीच खूप चांगलं समोचन त्यांनी केलं या स्पर्धेमध्ये. उच्छळी मैदान त्यांनी गाजवलंय. दर्शन येऊन उच्छळी जेव्हा स्पर्धा होती खूप चांगल्या समालोचक आहेत. अप्रथम त्यांनी काम केलं होतं या स्पर्धेमध्ये. हो वॉट बॉल, वेगवान चेंडू, डॉट बॉल नक्कीच चालला. डू ओ डाई हा सामना. जो संघ विजय होईल या स्पर्धेमध्ये राहील, जो संघ पराभूत होईल त्याला 5व्या पर्वामध्ये पाचवं परत जेव्हा तेव्हा संधी भेटणार आहे. राजकुमार तामोडे दादा यांच्या चेहऱ्यावर स्माइल नक्कीच झाली. चांगला चेंडू टाकला होता जयेश या गोलंदाजाने. यावेळी हलक्या बॅटिंग फक्त स्ट्रेट केलं. खेळाडू आहेत शॉर्ट गलीमध्ये. चेंडूला फील्ड करतात. एक सिंगल धाव नक्कीच झाली. एकेरी धावाने दफलक पुढे सरसावले गेले. दौसके धावपचं दफलकर 18. दर्या सारंग जबार 11 एका बाजूला. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर संघ एकविरा स्पोर्ट्स वसई हर्षलजी पंडित साहेबांचा संघ आपण पाहू शकाल. फिल्डिंग करत असताना बैठक खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला. मिस्टर सादिक तिकडे आहेत. फिरोज तो संघर्ष करतायत. बघा तब्बल 6 चेंडू फेस केलेत. 4 वर ते बॅटिंग करतायत. राजकुमार तामोरे 4 चेंडू 5 वर 1 चौकार त्याच्या बॅटून नक्कीच झाला. यावेळेस पाहू शकाल हळूवारीचा फटका खेळला गेला. खेळाडू तिकडे चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव नक्कीच आली. अंडरपैकी केली गेली. 2 षटकांच्या समाप्ती केली. धाबा दाफडकावर 19. 2 षटक 19 धाबा. 10 मिनिटांनी 30 सेकंदाचा कालावधी आहे. त्यामुळे तुम्हाला 2 षटक परिपूर्ण करायचे आहेत. 3 मिनिटांमध्ये आपण पाहू शकाल हा षटक संपवला गेला जयेश यांच्या माध्यमातून.
विशाल कोहली आलेत प्रतिथा कोहली मागावर. मागील षटक थोडंसं महागडं राहिलं होतं. 14 धावा त्यांनी खर्च केले होते. एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी राहिले होते. तब्बल 9 चेंडू टाकले होते त्या षटकामध्ये. त्यांनाच एकदा प्रतिभा प्राचन करण्यात आलाय. वैयक्तिक दुसरा संघाकडून षटक घेऊन आले तिसरा. यावेळेस बॅटची कड नक्कीच लगावली, परंतु पाहू शकाल एका हाताने झेल टिपला, परंतु चेंडू खाली लागून निघून गेला. आवाज नक्कीच आला होता, परंतु बॅट चेंडू लागून खाली टप्पा खाल्ला असं वाटतं आणि चेंडू डॉट आला. विशाल कोहलीचा चेंडू खूप चांगला राहिला. डॉट बॉल नक्कीच आवाज नक्कीच आला होता, परंतु डॉट बॉल आहे. नो बॉल, पंच नो बॉल घोषित केलाय. खेळाडू तिकडे आहेत. शैलूने चेंडूला टिपल्यापर्यंत पंच नो बॉल घोषित केला. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. पाय नक्कीच पुढे निघून गेला होता, त्या अनुषंगाने पंच नो बॉल घोषित केलाय. थोडंसं वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये ओव्हर स्टेपिंग चेंडू टाकतायत आणि पंच नो बॉल घोषित केलं. नो आर्ग्युमेंट्स. पंच तिकडे आहेत. टायमर ऑन आहे, पण दक्षता असू द्या. नो +1 2 धावा नक्कीच झाल्या. धावफलक दोन्ही पुढे ससावते, ती म्हणजेच 21. चला, विशाल पंचांनी दिलंय दक्षता. का चांगले पंच आहेत आणि चांगले काम ते सुद्धा करताय या स्पर्धेमध्ये. सर सर सामना शुरू करायचा. सर बीमर और वाइट बॉल के लिए शैलू भाई, बीमर बॉल और वाइट बॉल के लिए रिव्यू है आपको. टाइमर ऑन है. हाँ, या पण दक्षता घ्यायची. फ्रीटचा बॉल आहे. स्ट्राईकवर राजकुमार तांबोरे. 21 धावा धावफलक, 21, लॉस ऑफ 1 विकेट. फ्रीटचा बॉल. या षटकामधला दुसरा चेंडू. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु वाह, काय सुरेख टप्प्यावर चेंडू टाकला. डॉट बॉल नक्कीच आलाय. विशाल कोहली यांचा कमबॅक चांगला. नो बॉल नक्कीच टाकला होता, तदनंतर फ्रीटचा बॉल खूप सुरेख टाकला गेला. टप्पा पडला तर दुसरा चेंडू मध्ये आणला गेला. वेलकम अंडर बॉक्स क्रिकेटचे किंग जबीर खान आणि फिरके जादूगर रोहन गावड साहित्य मंडप डेकोरेशनचे ऑनर आहेत. दोघांचं आपण सहज स्वागत करतो. वेलकम रोहन आणि जबीर. लेट करायचा प्रयत्न होता. पाहू शकाल फ्लाइंग स्लिपला चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू तिकडे होते. झेल टिपण्यामध्ये यशस्वी राहिले. चेंडू कॅरी झाला नाहीये. एकदम नक्कीच चालली धावफलक. एक पुढे लेग बायचा कॉल पंचांनी दर्शवला. वाटतं एल्बोला चेंडू लागला होता, पंचांनी हे दर्शवलं. धावफलक 22, 22. 2.3 चेंडूचा खेळ संपला गेला. 22 धावा धावफलकावर आहे. तब्बल षटक क्रमांक तिसरा मार्ग असतो. 2.3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. डू ऑर डाय हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. यावेळी चांगला फटका फिरोज मेमनच्या बॅटमधून. फटका सुरेख. डीपमध्ये खेळाडू सज्ज आहे आणि टिपलाय. झेल संपलाय. फिरोजचा खेळ. संघनायक तिकडे होते. जर पाहिलं गेलं तर चांगला झेल प्रकाशच्या माध्यमातून. फलंदाज बॅक टू डगआउट. धन्यवाद सर. 22 वर 2 गडी बाद झाले. त्यांनी पाहू शकाल अभि सर, ते बॅटरचं फक्त नाव विचारा ना प्लीज. जयेश. ओके, थँक्यू अभि सर. सातपटीकरांचा अभिमान आहे आमचे पंच.
आणि जयेश आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 22 वर 2 गडी बाद झाले. 2.4 चेंडूचा खेळ संपला गेला. लेट कट केलाय. गली थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. आउटफील्ड वेगवान आहे. खेळाडू जातात. पायाने अडवायचा प्रयत्न केला. खेळाडूंनी नक्कीच पायाने अडवलं गेलंय. पाहू शकाल शक्तीपेक्षा युक्ती महत्वपूर्ण आहे ते दर्शवलं गेलं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. 2 धावा वाचवल्या गेल्या. धावफलक दोन्ही पुढे सरसावते. धावसंख्या 24. तिसरा षटक मार्ग असतं. बघा मागील म्हणून आपण जे सामने पाहिले ते लो स्कोरिंग झालेत. पहिल्या सामन्यात 46, दुसऱ्या सामन्यामध्ये जर पाहिलं गेलं तब्बल 36, मागील सामन्यामध्ये 72 होते. हा सामना सुद्धा लो स्कोरिंग वाटायला लागला कारण की तिसरा षटक मार्ग असतात. 24 धावा धावफलकावर आहेत. मुरमय ठाकूर यांचा सुद्धा आवाज आपण ऐकतोय. कालच्या रात्रीपासून खूप चांगलं काम त्यांनी केलंय. अप्रतिम व्यक्तिमत्व, इंजिनियर आहेत पेशेने, परंतु पॅशन आहे त्यांचं समालोचन करणं. चॉकलेट बॉफ नांदगाव चांगलं काम ते करतायत. फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली आहे. डीपमध्ये खेळाडू सज्ज आहे. डीप स्लीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. जितू भानुशाली तिकडे होते. चेंडूला फील्ड केलं गेलं. फेकी केली गेली. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सरसावते. 3 षटकांच्या समाप्ती एकेरीस 8.47 स्तराने धावा धावफलकावर आहेत. 26 आम्हाला मुरमय मोरे सांगतायत. अरे येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी. बघा हा जो षटक आहे ना शैलेंद्र घोडेकर तुम्हाला 4 मिनिटांमध्ये संपवायचा आहे. 4 मिनिटं तुमच्याकडे आहेत. हे आपण दक्षता घ्यायची. धन्यवाद डीसे. शैलेंद्र घोडेकर आलेत. पहिला चेंडू काय सुरेख टाकला. पाहू शकेल चांगल्या टप्प्यावर टाकला गेला. डॉट बॉल नक्कीच झाला. हवालाय यावेळेस होऊ शकाल. थोडंसं आउटफील्डच्या बाहेर चेंडू होता. वेट करून चेंडूला चांगले तर गट केला गेला. चेंडू निघून जातो पॉईंट रिझन मध्ये. चौकार नक्कीच झाला. मास्टर कप चौकार. कालच्या रजनीमध्ये आपण खूप चांगले सामने पाहिले आणि कालच्या रजनीमध्ये पहिला बॅटर ठरला यतीन पाटील, ज्याने 50 धावा झळकवल्या. पाहू शकाल फटका खूप सुरेख होता. अलंदा कार्पेट पाठवलं गेलं. मैदानात चाटत निघून गेला चेंडू 4 धावांसाठी. धावसंख्या 2.30 या अंकावर. काल यतीन पाटीलच्या बॅटमधून 50 धावा पाहायला भेटला. 20 चेंडू 64 नॉट आउट राहिला. योगेश एक व्यवसाय गोलंदाज त्यांनी हॅट्रिक विकेट घेतली. काल गौरव बॅक टू बॅक 2दा मॅच मॅन ऑफ द मॅच ठरला. वेलकम मीत ठाकूर, आपलं सुद्धा स्वागत असेल. चॉकलेट बंधू वेलकम. स्माइल खूप कडक आहे मीतची, नक्कीच पाहू शकाल. हो यावेळी टिपलाय झेल. फलंदाज राजकुमार तांबोडे ठरलाय फेल. अजून एक गडी मैदानाच्या बाहेर. बॅक टू आउट. धन्यवाद डीजे. मनोज आलेत बॅटिंगसाठी. कॅप्टन आहेत या सामन्यामध्ये. संघनायक म्हणून याचं कॅप्टन या सामन्यात त्यांना केलं गेलं आणि ते मैदानाच्या आतमध्ये आलेत. मनोहर तांबोरला थांबवलं गेलं. पाहू शकाल 30 वर 3 गडी बाद. चौथा षटक मार्ग असतात. तर पाहिलं तर 3.3 चेंडूचा खेळ संपला गेला. अजून येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामधला चौथा चेंडू बैठक खेळला. फटका सुरेख आहे. डीपमध्ये खेळाडू सज्ज आहेत. जितू चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव. दुसऱ्याचा प्रयत्न चांगली फेकी झाली, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खूप सारी कॉलिंग राहिली आणि 2 धावांनी धावफलक पुढे सरसावते. धावफलक 32. अजून येणार 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 4th ओव्हर रिमेनिंग मैदानाच्या आतमध्ये.
फुल टॉस बोलतो आपल्या बाहेरचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न राहिला. खेळाडू तिकडे वेगाने धावतात. एक धाव परिपूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न षटकार विशाल कोहली पोहोचले, फेकी केली आहे. 2 धावा परिपूर्ण केल्या. विकेट किपर सादिकच्या हातामध्ये चेंडू लागलाय. अंगठ्याला खूप मोठी इजा झाली. मला वाटतं ती थोडासा दर्शवतायत. हे सादिक जेव्हा जेव्हा खेळतो ना, इंजरी त्याच्याबरोबर मध्ये मैदानाच्या आतमध्ये येते. हे सादिकचं भवितव्य राहिलंय. खूप वेळा पाहिलंय. हॅमस्ट्रंग इंजुरी असेल किंवा क्रॅम्प असतील किंवा बॅक क्रॅम्प असेल. मागच्या सामन्यात सुद्धा पाहिला, पण धावताना त्याला क्रॅम्प आला होता. शेवटचा चेंडू या षटकामधला. अरुंदा कार्पेट फटका स्वर एक डीप लॉंग आपला खेळाडू सज्ज आहे. पुढे ससावे चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतो. चेंडूला फील्ड केला. फेकी वेगाने केली. स्ट्राईक एंडवर 2 धावा परिपूर्ण केल्या. मागील 3 चेंडूमध्ये 6 धावा आल्यात. पाणी लगेच घेऊन जा प्लीज. एखादा एक्स्ट्रा प्लेअर पाणी घेऊन जा लगेच. चला प्लीज. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं परिपूर्ण झालेत. 9च्या स्तराने 36 धावा. आता येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा, मी परत एकदा अनाउन्समेंट करतोय. यानंतर जी सामने होतील या पॅनल नंतर, काल पण आपण अनाउन्समेंट केलं होतं. ऑक्शनच्या दिवशी सुद्धा आमच्या अध्यक्ष साहेबांनी अनाउन्समेंट केली होती. बघा, कालच्या दिवसामध्ये जो पहिला संघ क्वालिफाय झाला तो म्हणजेच SRG उर्वी 11. त्याच्याबरोबरमध्ये आजच्या या पॅनलमध्ये जो खालचा संघ क्वालिफाय होईल C2 मधला, तो पहिला क्वार्टर फायनल सामना खेळेल. त्यानंतर दुसरा सामना जो आहे B1 मधला जो संघ क्वालिफाय झाला, त्याच्याबरोबरीने A2 हा संघ खेळणार आहे. म्हणजेच दादू 11 हा A2 मध्ये संघ क्वालिफाय झाला होता. आणि जर पाहिलं गेलं ना तर पालघर स्पोर्ट्स क्लब यांच्याबरोबरने दुसरा क्वार्टर फायनल सामना असणार. आणि आज जो संघ क्वालिफाय झाला C1 म्हणजेच अचीवर स्पोर्ट्स, तो संघ खेळेल. तो म्हणजेच आई जीवदान विरार. काल बी पॅनलमध्ये संघ खालच्या पॅनलमध्ये तो क्वालिफाय झाला म्हणजे B2 मध्ये. हे 3 सामने असतील सुपर 6 मधले. गोलंदाजवर सादिक आलेत. त्यावेळी चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, 2 धावा. आणि बघा, टॉप 3 मध्ये जे संघ येतील त्यांच्यामध्ये आपण ड्रॉ टाकणार आहोत. आणि ड्रॉच्या माध्यमातून एक संघ क्वालिफाय केला जाईल मेगा फायनल मध्ये. हे नियम राहिले त्या स्पर्धेचे. 38 धावा फटक्यावर 3 गडी बाद. जयेश 3 चेंडू 6 वर बॅटिंग करतात. मनोज 3 चेंडू 6 वर बॅटिंग करतात. चांगली बॅटिंग म्हणावी लागेल दोघांची झाली सध्याच्या घडीमध्ये. फुल टॉस बॉल पडतो. लेग स्टंपला मिस करतो. पंच अभिजित तांडेल व्हाईट बॉल दर्शवत आहेत. आणि धावफलक धरून पोहोचेल 39. लॉस ऑफ 3 विकेट. 4.1 चेंडूचा खेळ संपला गेला. अजून येणारे 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. जेसन मागील सामन्यामध्ये सलामी बॅटरमध्ये आले होते. त्यांना थांबवलं गेलं आहे. ओपनिंग मध्ये थोडासा बदलाव केला गेला. तशा प्रकारे पाहिलं सुनील आणि राजकुमार तामोर येतात. नंतर फिरोज मेमन, त्यानंतर जयेश, मग मनोज. यावेळेस मधली दांडी बाकडी केली आहे. आणि जेव्हा जेव्हा विकेट्स येणार तेव्हा तेव्हा शिट्या वाजणार. हे मंगेश भाऊचं कौतुक राहिलं. आणि त्यांची ही शैली आहे. आणि पाहू शकाल जेव्हा जेव्हा वसई संघ कुठेही खेळण्यासाठी पोहोचला तेव्हा तेव्हा मंगेश भाऊ ॲज अ मेंटोर, ॲज अ मॅनेजर त्याच्याबरोबर असतात. आणि प्रत्येक वेळी खेळाडूंना चांगला सपोर्ट त्यांचा राहतो. आणि खेळाडूंना गाईड्स करणं खूप महत्त्वपूर्ण. ते मैदानाच्या बाहेरून गाईड करतात. हां, मग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत ते म्हणजेच निलेश आलेत. 39 वर 4 गडी बाद, 4.2 चेंडूचा खेळ झालाय. पाहू शकत सादिकचं कौतुक करू. सादिकनी अप्रतिम गोलंदाजी केली. मागे सामना खूप सुरेख आणला होता, परंतु शेवटच्या क्षणामध्ये तो पराभूत झाला. फुलटॉस बॉल त्याने टाकला होता. यावेळेस क्लीन बॉट, बॅक टू बॅक. निलेश धवणे आले. निलेश धवणे सरप्राईज होऊन निघून गेले. परफेक्ट यॉर्कर टाकला गेला. 2 पायांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि यष्ट्यावर येऊन आदळला. अपन सांगतो कि सीढ़ियां उन्हें मुबारक जो ऊंचाइयों पर जाना चाहते हैं. सीढ़ियां उन्हें मुबारक जो ऊंचाइयों पर जाना चाहते हैं. मंजिलें उन्हें मिलती हैं
जो अपना रास्ता खुद बनाते हैं. यावेळेस चेंडूने स्वतःचा रस्ता स्वतः बनवला आणि यष्ट्यांना उद्ध्वस्त केला, फर्निचर डिस्ट्रॉय केला गेला. गडी पास झाले 5, 39 धावा दफळकावर आहेत. अजून येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी. अंतिम षटक मार्गस्थ शैलेंद्र गोडेकर, विशाल कोळी साधिक चर्चा करतात. नवीन बॅटर कोण येईल आणि पाहू शकाल धाकटी डावणीचे बाहुबली आहेत. मागील सामन्यावर थोडे शांत राहिले होते मनोहर तामोरे, ते बॅटिंगसाठी आलेत. आता 3 चेंडूमध्ये किती धावा बनवतील याच्यावर नजर असणार आहे. दोन्ही संघ एक एक सामना पराभूत झालेत. या सामन्यामध्ये जो संघ विजय होतो जिवंत राहिली या स्पर्धेमध्ये त्याला एक संधी अजून भेटणार आहे. हॅट्रिकवर आहे गोलंदाज. या स्पर्धेमधली दुसरी हॅट्रिक आपण पाहू शकाल होईल जर सादिक या चेंडूवर विकेट घेईल. त्यामुळे मनोहर तामोरे स्ट्राईकवर आहेत. मनोहर तामोरे ऑन स्ट्राईक. सादिकचा पुढचा चेंडू कार्पेट खेळला बघा. बॉलर टू बॅक टू बॉलर खेळला गेला होता. डीप लॉंग ऑफला खेळाडू आहे. चेंडू फील्ड करता विशाल फेकी केली आहे आणि पाहू शकाल टीम हॅट्रिक नक्कीच झाली आहे. धावचीच्या रोमध्ये मनोज बाद झाले परंतु एकदम नक्कीच झाली आहे. दर्शक एकडे पुढे सहसावती धावसंख्या धावपत्ते दफडकावर 40 धावा. 40 वर अजून एक गडी बाद झालाय. चांगला क्षेत्रक्षण विशालचा राहिला. मनोहर तामोरे म्हणजे मनोजच्या समोर आले म्हणून मनोज बाद झाले ते सांगतात. जर समोर आले तर मनोज खूप वेगवान धावतात परंतु विकेट आला. गडी क्रमांक 6 बाद झाले. 40 अंकावर 4.4 चेंडूचा खेळ संपला गेला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. केतन. नक्की दादू 11 संघाचे खेळाडू खूप खुश आहेत. हार्दिक पटेल त्यांचा संघ क्वालिफाय झाला आहे सुपर 6 मध्ये. त्यांचा बिग बॅटल आहे पालघर स्पोर्ट्स क्लब बरोबर. हो चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू पायावर बस नक्कीच झाला होता. वा सादिकचा कौतुक करावा लागेल. लेग बॅचची धाव नक्कीच झाली. या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या तब्बल त्यांनी 5 आणि या षटकामध्ये 3 गडी बाद केलेत. एक रावचित, एक 2 क्लीन बोल्ड. जेसन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. फुलटॉस बॉल ऑफच्या बाहेर राहिला होता. पाहू शकाल डॉट बॉल नक्कीच झालाय. षटकं संपले गेली ती म्हणजेच 5, 41 धावा फरक 42 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. परंतु बॅटिंग करण्यास संघाने डीआरएस घेतला. बॅटरने डीआरएस घेतलाय. सर ऑनफिल्ड डिसिजन असणार कारण की नॉस्टागर बॅटर समोर होता त्या अनुषंगाने दिसला नाही. ऑनफिल्ड डिसिजन मान्य करावा लागेल. धफडकावर आहेत 41, 42 धावांचा पाठलाग करायचा 42. ते म्हणजेच ऐकविरा स्पोर्ट्स या संघाला जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. लगेच फिल्डिंगसाठी सज्ज व्हायचं. धैर्य सारंग जवाहर 11 संघ जास्त वेळ घेऊ नका. वेलकम सचिन घरत यांचं आपण स्वागत करतोय ज्यांनी पालघरच्या खेळाडूला चांगला प्लॅटफॉर्म दिला. सचिन घरत आणि नितेश घरत ही जोडी खूप चांगली राहिली आणि त्याचं आपण आगमन करतो मैदानाचा आनंद घेतात. वेलकम सचिन आपलं स्वागत असेल.
चला आपण एक टॉस करतोय. प्रेक्षणीय सामना असणार आहे. पालघर पोलीस आणि पालघर बार काउन्सिलेशन्स म्हणजेच ॲडव्होकेट यांच्या मध्ये आपण 4 षटकांचे सामने पाहणार आहोत. प्रेक्षणीय सामना या स्पर्धेमध्ये. टॉस करतील हार्दिक पटेल म्हणजेच गुड्डू भाई. नाव गुड्डू आहे पण काम खूप मोठं आहे. मिस्टर हार्दिक यांच्या शुभाचे टॉस केला जाईल. चला सामना सुरू करायचा आहे. जास्त वेळ न दवडता 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. जर पाहिलं गेलं तर 2 सलामी बॅटर मैदानाच्या बाजूला सज्ज होतील. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर बॅटर आहेत जयेश, दुसऱ्या बाजूला विशाल कोळी असे 2 सलामी बॅटर मैदानात सज्ज झालेत. पुन्हा सुरुवात करतो आपण. पाहू शकाल पहिला गोलंदाज गोलमाग सज्ज होईल. जर पाहिलं गेलं तर निलेश दवणे यांना इंट्रोड्यूस केले गेले. 42 धावा डिफेंड करायचे म्हणजे प्रत्येक षटकामध्ये बनवायचे तुम्हाला 8.40च्या सरासरीने धावा बनवायच्यात. मुन्मय मोरे आम्हाला सांगतात रिक्वायर रन रेट खूप चांगले स्कोर राहिलेत. मुन्मय मोरे, मीठ ठाकूर सुद्धा इकडे आले, थोडेसे बिझी आहेत. त्यांचा आज एक्झाम सुद्धा होता. यावेळेस पाहू शकाल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, डॉट बॉल नक्कीच झाला. निर्धावाने सुरुवात केली या षटकाची. चांगला चेंडू म्हणावा लागेल, डॉट बॉल. ऑफ साईडला फटका खेळलाय, चेंडूला फील्ड केलाय, डायरेक्ट हिट केलाय. पंचांनी पाहू शकाल तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. रनआउट आहे की नाही बॅटर पाहण्यासाठी. बॅटर सेफ आहे, बॅटर सेफ. एक सिंगल तर नक्कीच झाली आहे. वेलकम आसिफभाई धनानी. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर प्लीज. हार्दिक पटेल, आसिफभाई धनानी यांचं आपण वेलकम करायचं आहे. हार्दिक पटेल कुठे असतील लगेच दक्षता घ्या. सर या, आपण बसून घ्या प्लीज. शोएब मामू आपण सुद्धा वरती या प्लीज. शोएब भाई, शोएब सर या ना प्लीज, अपन सुद्धा या. हार्दिक आसिफ आइए प्लीज, अपन इस्तेमाल करेंगे. हमारे मंच पर आकर तशरीफ रखिए. हाँ, खेळाडूंना थोडासा जागा द्या, आमचे पाहुणे आहेत प्लीज. हे विनंती असेल हार्दिक भाई.
चांगला फटका पडतो. पाहू शकाल टीम मध्ये खेळाडू सज्ज आहे आणि पाहू शकाल काय घडेल. राजकुमार तामोरे यांच्याकडून चुकी झाली. खूप कमी वेळा पाहिला पण राजकुमार तामोरे झेल सोडतात, परंतु फ्लड लाईट मध्ये नाईटच्या स्पर्धेमध्ये चुका होत आहेत आणि चूक झाली आहे. आणि जीवनदान कुठल्या बॅटरला भेटलाय ते म्हणजेच जयेशला जीवनदान भेटलं गेलं. हे जीवनदान मागणं ठरू शकतं. धावा दाखल 3, चेंडूचा खेळ संपला गेला 3. पहिला षटक मार्ग असतं. ऑफच्या बाहेर चेंडू होता, शफल झाले होते. बॅटर बाहेर निघून खेळायचा प्रयत्न राहिला होता. पंचाने ते पाहिलं, त्यानंतर हा चेंडू निसाव आलाय. बघा जेव्हा आपण शफल वाईट क्रिकेट खेळतो तेव्हा आपण सेकंड जी वाईट लाईन आहे त्याच्या बाहेरून जर चेंडू गेला तर आपण ते वाईट बॉल देतो, परंतु चेंडू इकडून वरतून गेला. बॅटर शफल झाले होते. विशाल कोळी चर्चा करतायत तर तो डॉट बॉल नक्कीच झालाय. पुढे सजो घ्यायचा प्रयत्न. वाह, अप्रतिम अप्रतिम चेंडू, हलकीशी अपील, परंतु चेंडू सरप्राइझिंग बाउन्स भेटलाय. काय गोलंदाजी राहिली आहे निलेश दवणे, अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट, एक सिंगल, एक दुहेरी धाव, तदनंतर मागील 2 चेंडू निर्धाव टाकले गेले. अशा प्रकारे षटक टाकले गेले. पहिल्या 5 चेंडूमध्ये 3च धावा आल्यात. 42 धावांचा पाठलाग करायचं. लक्ष मोठं नाहीये, परंतु संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना. डू डाय असे सामने आहेत म्हणून सांगतायत. आणि पालघर पोस्टचे पी आय सर आपलं सुद्धा वेलकम असेल. अनंत परार साहेब या, आपलं हार्दिक स्वागत असेल सर. जय हिंद. आपण यायचं प्लीज, आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं. यावेळी सफल झाले. सफलतापूर्वक फटका खेळला. डीप मध्ये राजकुमार तामोरे एक टप्पा खात फील्ड करतात. फेकी गेलो वेगाने. एकेरी धावणे समाधान नक्कीच मानलं गेलं. पाहू शकाल 4 क्षेत्र राहिले. वेलकम परार सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. पालघर डिस्ट्रिक्ट 40+ एक धाव आरोग्यासाठी मास्टर कप या स्पर्धेमध्ये आलेल्या सगळ्या ॲडव्होकेट आणि पालघर पोलिसांचं आपण वेलकम करतो. वेलकम सर. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. नक्कीच पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय विजय तरे साहेब, आपलं स्वागत असेल. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. तरे सर, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज. आपलं हार्दिक स्वागत असेल. या सर. नक्कीच पालघर एसटी बांधवांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी उभारून दिला. वेलकम सर, हार्दिक स्वागत असेल. विजय तरे साहेब, नाव विजय, काम सुद्धा त्यांनी विजयसारखं केलं. म्हणजे नन्नर ट्रॉफी असू द्या किंवा मामा चषक, विजय मामा चषक असू द्या किंवा पालघर जिल्हा आदिवासी चषक, विजय तरे यांच्या नेतृत्वावर प्रत्येक वेळा पाहतोय आणि त्यांचं आपण स्वागत करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. वेलकम सर. गोलंदाज सज्ज होईल जर पाहिलं गेलं तर जेसन. नवीन गोलंदाज सज्ज होतील. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन आता बनवायचे 38 चेंडू असतील 24. 9.50 ची सरासरी गाठायची आहे. पहिला चेंडू वेगवान राहिला. पाहू शकाल मनोज लावडे अपील करताय, परंतु बॅटरच्या बॅटला चेंडू लागला. पाहू शकाल पंचाकडे अपील लावडेट केली, पण बॅटरला माहित आहे की क्लीन बॉल झालेत. यष्टपर चेंडू लागलाय. बेस डाऊन झाली आहे. खूप चांगला चेंडू म्हणावा, फक्त स्लाइस गेला होता यस्टरला. बेस डाऊन केली आहे. गिल्ली डाऊन आणि बॅटर बॅक टू डग आउट. हा सिग्नल दिले गेलं ते म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स वसे संघाच्या बॅटरसाठी शैलेंद्र घोडेकर आलेत आणि तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. शैलेंद्र घोडेकर मागील सामन्यात 0वर तो बाद झाला होता.
प्रकाश आला, माफ करा, कॅप्टन आलाय. संघाचे संगनायक आलेत, म्हणजेच प्रकाश. विशाल कोळी एका बाजूला आहेत. विशालने मागील 7 चेंडूमध्ये मात्र 2च चेंडू फेस केलेत. एक वर तो बॅटिंग करतो. प्रकाश आले मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मागवर गोलंदाज जयसन पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालेत. आता येणारे चेंडू असेल 23 मध्ये बनवायचे विजयासाठी 38 ची सरासरी गाठावी लागेल. त्यानंतर पालघर पोलीस विपक्ष पालघर ऍडव्होकेट्स म्हणजे पालघर बार कौन्सिलेशनचा आपण सामने पाहणार आहोत. हा, टॉस विन झालाय. हार्दिक सर, कॅप्टनने क्यों ना डिसिजन पोहोचा मारवाडे. यावेळी पाहू शकाल अजून एक मनोहर तामोरे. वा, धाकटी डावणीचा बाहुबली यांच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि फलंदाज झाल्या पावलाने प्रकाश बॅक आउट, शून्य चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. बघा, जेव्हा बॅट त्यांनी फिरवली ना तर नजर चेंडूवर नव्हती, बॅटची वरची कड लगावली. जेव्हा तुम्ही बॅटिंग करता तुमचं डोकं स्थिर असणं गरजेचं, तुमची नजर स्थिर असणं गरजेचं आहे. ती दोन्ही वस्तू पाहायला भेटल्या नाही या चेंडूवर. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला बॅटरचा आणि त्या अनुषंगाने बॅटर बाद झालेत. 4 वर 2 गडी बाद. नवीन बॅटर मैदानात 4 जितू भानुशाली आलेत. जितू भानुशाली. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच पाहू शकाल हॅट्रिक वर गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी. एकविरा स्पोर्ट्स वसईच्या विपक्षामध्ये जव्हारचे गोलंदाज दहाडत आहेत. या षटकामध्ये जयसनने 2 चेंडू टाकले, दोन्हीवर 2 विकेट घेतलेत. एक क्लीन बोल्ड, एक कॅच. आता हॅट्रिक वर गोलंदाज जितू भानुशाली, मनोरचा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. जितू भानुशाली लेदर क्रिकेट खूप चांगले खेळत आहेत. टेनिस बॉल, लेदर बॉल खूप चांगले खेळले या खेळाडूने. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जितू भानुशाली. स्ट्राईक एंडवर गुलमार्कवर जेसन. फटकावूनचा खेळलाय, डीप मध्ये खेळाडू दूरवर आहे, चेंडू निघून जातो. 1 बाउंस, सीमारेषा पार आलाय. मास्टर कप चौकार, 4 धावा. धन्यवाद इज मास्टर. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट, तिसऱ्या चेंडूवर चौकार, धावसंख्या 8 वर 2 पोहोचते. आता बनवायचे 34. अजून एक अलंदा कार्पेट फटका सुरेख आहे. मध्ये खेळाडू सज्ज आहेत. राजकुमार दादा तामोरे चेंडूला फील्ड करताय. चेंडूला फील्ड केलं, फेकी केली आहे. एकेरी धावणे समाधान नक्कीच म्हणावं लागेल. धावफलक 2 पोहोचेल 9 अंकावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामधला. पाहू शकाल तब्बल 11 मिनिटाचा वेळ घेतलाय पहिल्या 10 चेंडूंसाठी. हो हो, काय बॉल राहिला होता पण तो लेग स्टंप मिस झालाय. थोडासा क्लोज कॉल. जेसन सुद्धा सरप्राईज झाले, डोक्यावर हात ठेवलं होतं जेव्हा चेंडू पडला. नक्कीच पाहू शकाल लेग स्टंपच्या थोडासा बाजू निघून गेला. पुढे सचो खेळायचा प्रयत्न होता. पाहू शकाल पहिली धाव वेगाने घेतील दोन्ही बॅटर. खेळाडू तिकडे पोहोचतील. एकेरी धावणे नक्कीच समाधान मानावं लागेल. धावसंख्या धाव पोहोचेल 11 अंकावर. शेवटचा अजून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 1.5 चेंडूचा खेळ संपला. 11 धावा धाव फळकावर 31 धावा बाजूने बनवायचे. 19 चेंडू 31 धावांची गरज आहे. 19 चेंडू 31. पुढील चेंडू करून गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाज मार्कवर अंतिम चेंडू या षटकामधला. फुलटॉस बॉल ऑन साईडला फटकात आहे. खेळा डीपमध्ये खेळाडू सज्ज आहेत. जयेश चेंडूला फील्ड करतायत. पाहू शकाल 1 धावा. एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावं. काय ॲक्युरेट थ्रो राहिलाय. षटक संपले गेले 2 षटकाच्या समाप्तीकरिता 12 धावा 2 गडी बाद. आता येणारे
18 चेंडू मध्ये बनवायचे विजयासाठी 30. प्रत्येक षटकामध्ये 30ची सरासरी 10ची सरासरी गाठावी लागेल. आमच्या मुख्य व्यासपीठावर नक्कीच जर पाहिलं गेलं ना तर धनानी मोटर्सचे प्रोप्रायटर ऑनर आदरणीय सन्माननीय आसिफभाई धनाने त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट्स आम्हाला दिले गेले, त्यांचा पण धन्यवाद करूया. तसंच पालघर पोलीस PI पराड सर आहेत, इंट्रोडक्शन असणार आहेत पुढील सामन्यामध्ये, त्यांचं पण करूया स्वागत. केवळ दादा पाटीलच्या मुख्य व्यासपीठावरची पालघर 40+ अध्यक्ष. बघा 8 मिनिटांमध्ये 2 षटकं टाकायचे आहेत, हे पण दक्षता घ्या. 8 मिनिटांमध्ये 2 षटकं टाकायचे, काही 12 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतला पहिल्या 2 षटकांसाठी. निलेश दवणे, मागील षटक खूप चांगला राहिला होता निलेश दवणे यांचा, मात्र 4 धावा त्यांनी खर्च केला होता, गडी बाद केले होते, परंतु पूर्णपणे धावा थांबवल्या होत्या. राज निजाई थोडंसं बिझी आहेत. पहिला चेंडू फटका सुरेख खेळलाय राजकुमार तामोरे, माफ करा राजकुमार नाहीये तिकडे, पाहिलं गेलं तर जेसन होते, मला वाटतं जेसननी झेल टिपला. अप्रतिम झेल आणि फलंदाज जितू भानुशाले, काय झेल होता पाहू शकाल, अप्रतिम झेल, चांगलं पाहू शकाल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर सर नवीन बॅटर मैदानाच्या आत शैलेंद्र घोडेकर आलेत, ही जोडी खूप महत्वपूर्ण असणार आहे. इकडून जर एखादा विकेट जर आला तर एकविरा स्पोर्ट्स संघ तसा बॅकफुटवर येईल, कारण की ही महत्वपूर्ण जोडी आहे. 12 3 गडी बाद झाले, 2.1 चेंडूचा खेळ संपला गेलाय. जर पाहिलं गेलं तर आता बनवायचे तब्बल 30 चेंडू असतील, 17 मध्ये 30ची गरज, 17 चेंडू 30 धावांची गरज आहे. हलक्या बॅटने फक्त टॅप केले गेले. या स्पर्धेमधला पहिला सिंगल आलाय शेलूच्या बॅटमधून, दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला, बघता बघता 2 धावा, काय सुरेख रनिंग बिटवीन विकेट, चांगली कॉलिंग विशाल कोहली आणि शैलेंद्र घोडेकर या 2 बॅटच्या माध्यमातून. बघा मागील सामन्यामध्ये 0 बाद झाले होते जेव्हा अचीवर स्पोर्ट्स संघासमोर संघ खेळला. शैलेंद्र या स्पर्धेमध्ये 2 चेंडू 2 धावा त्यांच्या नावावर राहिलेत. पहिल्या सामन्यामध्ये 1 चेंडू 0, या सामन्यामध्ये 1 चेंडू 2. शैलेंद्र घोडेकर एक चांगला अप्रतिम बॅटर आहे, मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंगसाठी आलाय 5व्या क्रमांकावर. यावेळेस फटका सुरेख डीप मध्ये जयसन धावताय, चेंडू खाली पोहोचतील का, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल, 1 बाउंड चेंडूला फील्ड केलाय, परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सहसावते, धावसंख्या जाऊन पोहोचल्या स्वीट 16 म्हणजे 16 धावा. दांडी आज नक्की दांडीचा संघ पुढे सरसावला, म्हणजे अचीवर स्पोर्ट्स आणि दांडी गावाई जावेद सुद्धा खुश आहेत, कारण सुपर 6 संघ क्वालिफाय झालाय. यावेळी स्टॅप केल्या गेल्या, बघ मागील पाय वाकवलं होतं, सरळ बॅटने खेळलाय. राजकुमार तांबोरे तिकडे आले, चेंडूला फील्ड करायला फेकी वेगाने केली आहे, परंतु थोडस वाईडिश फेकी राहिली आहे. न विकेट कीपर न गोलंदाज, विकेट खेळपट्टीच्या मध्ये टप्पा पडलाय आणि 2 धावा परिपूर्ण केल्या. मागील 3 चेंडू 6 धावा आल्यात. बघ आपल्या बॅटमधून जेव्हा चौका षटकार येत नाही, तर मग तुम्हाला 2-2 धावा घ्याव्या लागतात. जर 2 चेंडूवर 2-2 धावा घेतात 4 धावा येतील, 3 चेंडूवर 2-2 धावा गेल्या तर 6 धावा येतील. त्याच प्रकारे मागील 3 चेंडूवर 6 धावा आल्यात. 18 3. फुलटॉस बॉल मिड विकेटला चेंडूला फेकून दिलाय, 1 बाउन्स सीमारेषा पार. शैलू घोडेकरच्या बॅटमधून आलाय मास्टर कप चौकार, 4 धावा. वाटीचं मास्टर जर पाहिलं गेलं तर आता येणारे चेंडू असतील 13 चेंडू मध्ये बनवायचे 20, 17 मध्ये 22 झाले, 13 मध्ये 20 बनवायचे. चेसिंग कंपल्सरी आहे.
यावेळेस बॅटची कड नक्कीच लगावली आहे. फ्लाइंग स्लिपला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करताय. चेंडूला फील्ड केल्या गेल्या एक सिंगल तर वेगाने परिपूर्ण केली आहे. ही षटकं संपली गेली. तीन षटकाची समाप्ती केली. 7.37 धावा लागवल्या गेल्या, तब्बल 23. आता 12 चेंडू 19 धावांची गरज. 12 बॉल 19. प्रत्येक षटकामध्ये 9.50 ची सरासरी गाठावी लागेल. पाण्याची मागणी केली आहे. बघा गोलंदाज सज्ज होत आहेत. चौथ्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर ऑन साइडला फटका खेळलाय. फिरोज मेमन तिकडे आहे. चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव एकेरी धावाने 2 धावा परिपूर्ण केल्यात. 2 धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या 25-25. केतन आहेत मला वाटतं गोलंदाज. केतन याने इंट्रोड्यूस केले गेले. एकविरा स्पोर्ट्स वसई एका बाजूला जर पाहिलं गेलं तर दर्या सारंग जव्हार 11 आहे. टायमर ऑन आहे, पण दक्षता घ्या. 2.25 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 5 चेंडू टाकायचे आहेत. 11 मध्ये 17 चेंडूची गरज आहे. जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न पंचाने दोन हात समांतर केले. धावा एक अवांतर नक्कीच येईल. धावफलक 2 पोहोचेल. धावफलकावर 26 11 चेंडू 16 धावांची गरज. वेलकम पालघर पोलीस राकेशदादा पाटील आपलं सुद्धा स्वागत असेल. राकेशदादा पाटील म्हणजे आमचे पालघर पोलीस, त्याचं करतो स्वागत. जैन सर आपलं सुद्धा स्वागत असेल. लोकल ग्रामपंच LC मध्ये आहेत. याच फटका सोरे काडीमध्ये जयसनला थोडंसं बिझी ठेवलंय. फेकी चांगली राहिली जयसन यांच्याकडून. मग जयसनला बॅटिंगसाठी खाली पाठवलं होतं, परंतु जेव्हा त्यांना गोलंदाजी बोलवलं ना, त्यांनी गोलंदाजी खूप चांगली केली. विकेट्स काढलेत. एखादा ऑलराऊंडर खेळाडू जेव्हा तुमच्या संघामध्ये असतो ना, अष्टपैलू खेळाडू, तर बॅटिंगमध्ये विफल झाला तर गोलंदाजी जर चांगली करून त्याला संघाला कमबॅक करून द्यायचं असतं. जयसनने ते काम केलंय मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 14 वर शैलेंद्र घोडेकर आहेत. 3 चेंडू 2 वर विशाल बॅटिंग करतात. बघा शैलेंद्र घोडेकरने तब्बल दुहेरी धावा धावून त्यांनी 12 धावा बनवल्या. 2 सिंगल घेतले. 14 धाव तो बॅटिंग करतो. 200चा स्ट्राईक रेट आहे. याच पुढे ससम खेळायचा प्रयत्न पाहू शकाल काय घडलाय. विशाल कोळी मैदानाच्या बाहेर. विशाल विकेट आलाय. जोडी तोडली आहे. गोलंदाज केतनच्या या षटकामध्ये आला विकेट. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद गॉन. चला बॅटर सादिक लगेच घाई करा. सत्तावीस वर 4 गडे बाद झाले. 3.3 चेंडूचा खेळ संपला गेला. 9 चेंडू 15 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या सादिक आला. 9 मध्ये 15ची गरज. ऑफिसच्या बाहेरचा चेंडू फक्त पुश केला गेला. सिंगल धाव नक्कीच आली. धावफलक 1 पुढे सरसावते. दुसऱ्या प्रयत्न शैलेश करतायत शैलेंद्र, परंतु 1 धावाने धावफलक पुढे सरसावते. 28 आता 8 मध्ये 14ची गरज.
ऑप्शन तुझा बाहेर चेंडू जास्त बाहेर चेंडू पंचांनी दोन्ही हात समांतर केले धावा अमांतर येईल व्हाईट बॉल आता 8 मध्ये 13 8 चेंडू 13 धावांची गरज आहे व्हॉट अ बॉल ब्युटी ब्युटी शैलेंद्र घोडेकरला थोडासा सरप्राईज केले 7 मध्ये 13 ची गरज आहे बघा विकेट किपरच्या मागे जे लहान खेळाडू खेळत आहेत त्यांनी बाहेर निघायचं प्लीज मध्ये यायचं नाही आपण लहान पोरांनो दक्षता घ्या बॉल जर आला तर तिकडे लागेल तर लगेच खूप प्रॉब्लेम होईल एखाद्या चौकार अडला जाईल तिकडे प्लीज बाहेर राहायचं आपण 7 मध्ये 13 ची गरज आहे ऑन साईडला फटका खेळला सिंगल धाव नक्कीच चालेल दुसऱ्याचा प्रयत्न करेल का परत पाहू शकाल जयेश तिकडे पोहोचले दुसऱ्याचा वळले दोन्ही बॅटर फंबल झाले बॅकअपसाठी खेळाडू आलेत आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आता पाहू शकाल शैलेंद्र पुढे आले होते तिसऱ्यासाठी परत आता 6 मध्ये 11 6 बॉल 11 कालच्या रात्रीमध्ये जर पाहिलं गेलं तर स्वप्नील घरत यांनी 6 चेंडू 11 धावा वाचवल्या होत्या विजय तरे साहेब पाहू शकाल इकडे पोहोचले आपण मनापासून धन्यवाद करतोय आणि आभार मानतोय एस टी बांधवांसाठी एक मोठं प्लॅटफॉर्म त्यांनी उभारलं गेलं त्यांच्या अशेरमध्ये तब्बल 150 जास्त संघ खेळले आणि तब्बल 8 ते 10 दिवस चालणारी स्पर्धा आपण नंडोरे भागामध्ये पाहिली ते म्हणजे पालघर जिल्हा अधिवेश समाजासाठी मोठी स्पर्धा तदनंतर अभिजय मामा चषक त्याच्या वाढदिवसानिमित्त ती स्पर्धा साजरी करतोय विष्णूच्या माध्यमातून ती स्पर्धा पण पाहिली असेल आता 6 मध्ये 11 ची 6 बॉल 11 अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज मला वाटतं सुनील कडे नजरा केल्यात आणि सुनीलला पाठवल्या सादिक 1 चेंडू 1 वर 9 चेंडू 16 वर शैलेंदर घोडेकर सहा मध्ये 11 ची गरज आहे सुनील पाहू शकाल माकवर पाहू शकाल सादिक अन्सारी ऑन स्ट्राईक पहिला चेंडू सरळ बॅटरी फटका खेळला खेळाडू तिकडे आहेत राजकुमार तामोरे चेंडूला फील्ड करतील थोडासा घाई केली थोडीशी घाई केली आणि पाहू शकाल 2 धावा आल्या हातामध्ये चेंडू आला तर फेकण्याच्या नादामध्ये चेंडू निसटलाय थोडीशी घाई गडबड होते खेळाडूकडून दबाव आहे हा प्रेशर आहे 5 मध्ये 9 5 चेंडू 9 धावा जेव्हा आपण सांगतो ना एखादी ट्रेन जेव्हा सुटते ना आपण धावतो त्याच्या मागे खूप वेगाने ती घाई यावेळेस झाली आहे मैदानाच्या आतमध्ये 5 मध्ये 9 ची गरज 5 चेंडू 9 धावांची गरज आहे त्यावेळेस वाह सादिक अन्सारीची पक्षामध्ये काय भारी चेंडू टाकलाय सुनील याने फलंदाज बॅक चेंडू विकेट किपर अप्रतिम झेल टिपतायत जर पाहिलं गेलं तर यष्टाच्या मागे जर पाहिलं गेलं तर चांगला झेल टिपला गेला अप्रतिम झेल खूप सुरेख झेल टिपला गेला नक्कीच पाहू शकाल नवीन बॅटर राहुल आलेत बघा 6 चेंडू 11 ची गरज होती याचं कारण डॉट बॉल आले सिंगल आले विकेट याचं कारण शैलेंद्र घोडेकर नॉन स्ट्राईक येणार आहे या सामना जर जिंकायचा असेल तर शैलेंद्र स्ट्राईक करणं गरजेचं आहे अरे शैलेंद्र किती क्षमता आहे परंतु सुनीलचं कौतुक करावं लागेल डेथ तरुण त्याला बोलवलं गेलं पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या तदनंतर या चेंडूवर विकेट काढलं गेलं झाकीर खान आणि पाहू शकाल मुरमय ठाकूर चर्चा करतायत आमच्या समन्वय कक्षामध्ये आयपीएलचे मॅचेस बघतात आयपीएलचे पॉइंट्स बद्दल सांगतात मला असं वाटतं आणि झाकीर खानचं पसंतीदा संघ ते म्हणजेच लखनौ ते सुद्धा आझमगडू ब्लँक करतात
ज्यावेळेस बॅटची वरची नक्कीच लॉंग स्टॉप जेव्हा ट्रॅव्हल झाला खेळाडूवाले चेंडू फील्ड करतायत. एक सिंगल धाव आता येणार आहे 3 मध्ये 8 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 3 चेंडू 8 धावांची. वेलकम मुन्ना शेख, आपलं सुद्धा स्वागत असेल. जाकीर राणेचे खूप चांगले मित्र. यावेळेस उंच खेळला पाहू शकाल विकेट किपर. चेंडू खाली सोडलाय झेल. इकडे कॅच सोडलाय आणि 2 धावा सुद्धा खर्च केल्यात. 3 येतील का परंतु नकार दिला. शैलेंद्र घोडे स्वतः स्ट्राईक ठेवेल पाहू शकाल. या षटामध्ये शैलेंद्रला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं. चुकी चुकी चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 2 चेंडू 6 धावा. सुनील थोडीशी त्याच्या चेहऱ्यावर निरागसपणा पाहायला भेटला कारण झेल सुटला. कारण शैलेंद्र घोडेकर सारखा बॅटर त्याचा विकेट तुम्ही सोडला आणि शैलेंद्र घोडेकर स्ट्राईकवर सुद्धा आहे. विकेट खूप चुकी झाली. खूप मोठी चुकी म्हणावी लागेल. 2 मध्ये 6 आहेत. मागील सामना 2 मध्ये 8 असताना पाहू शकाल एकविरा स्पोर्ट विसर्ज संघ तो सामना पराभूत झाला होता. त्यांच्या विपक्षामध्ये धावा बनवला गेला होता. आता त्यांना 2 मध्ये 6 बनवायचे. समोर जो संघ आहे तो म्हणजेच दरिया सारंग जव्हार 11. 2 मध्ये 6 डिफेंड करायचे आहेत. 2 मध्ये 6 धावांची गरज. 2 बॉल 6. शैलेंद्र घोडेकर स्ट्राईकवर. गोळीमागवर सुनील. मित्रांनो एकदा ताळ्या होऊन जाऊ द्या. लो स्कोरिंग सामना आहे. अप्रतिम रंगतोय. बैठक उडवला कॉर्नर रिझनला पाठवून दिलाय. विनिंग षटकार. नक्कीच पाहू शकाल आई एकविरा स्पोर्ट्स वसई हा संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. विकेट किपर जी चुकी केली तदनंतर जखमेवर मीठ चोळणारा षटकार ठोकलाय आणि कॉंग्रॅच्युलेशन्स एकविरा स्पोर्ट्स हार्ड लक जवळचे खेळाडू. नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पण देणार आहोत. नो डाऊट शैलेंद्र घोडेकर. 11 चेंडू 24 धावा. शैलेंद्र घोडेकर या शैलू आणि 1 विकेट. शैलू लगेच मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे. आमच्या मुख्य आमचे पाहुणे आहेत आदरणीय सन्माननीय आसिफजी धनानी साहेब.